तर सगळ्यात आधी आपण आलो वॉशिंग करायला आपल्या दादाकडं. आपला दादा ओळखीचा आहे, मस्त वॉशिंग करतो. दरवेळेस इथंच येतो आपण. म्हणलं चला पहिले वॉशिंग करून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपण गॅरेजवरती पोचलो. खूप लवकर आलो मी सकाळी. तर आतल्या गाडीमध्ये ना हप्पींचा प्रॉब्लेम होता. तर सादिक भाईला बोललो, सादिक भाई पहिले तुम मेरे को चिमटा खोल के दो, मैं हप्पीन मार के लेके आता. तर तीच तयारी चालू आता चिमटा बाहेर काढायची. बघू आता किती वेळ लागतो. बारका हा कामाला लागलेलाच आहे. आता म्हणला पटापट दादा तुम्हाला काढून देतो, तुम्ही लवकर या, मग पुढचं काम आपण करू. तर बघा हे लायनर पण गेलेले आहेत आपले. एक काम करायला आलो, सगळेच काम निघायला लागलेत. लायनर नंतर मित्रांनो माहिती पडलं फ्रंट एक्सेल बघा किती घासलाय, अख्खा गाळा आलाय त्याला. मग हे पण म्हणलं बाबा चेंज करून टाक, आता काय करणार. मग मित्रांनो सादिक भाई म्हणले, भाई अगर तू किधर खड्डे में जोर से आपटता था ना, तो तेरी गाड़ी एक तरफ रहती थी और तू एक तरफ उड़ के जाता था. क्या बोलने का भाई, आपले इधर के रोडीच वैसे आहे ना. मित्रांनो आपल्या इथले रोड नाही राव. कधी कधी असं वाटतं नाही का चंद्रावरती गाडी चालवतोय आपण, नाही का. चंद्रावरती पण एवढे खड्डे नसतील एवढे आपल्या पुण्यात खड्डे झालेत. आणि लोहगाव साईडला तुम्ही गेले ना तर तुमचं तर डोकंच काम करणार नाही, एवढे खड्डे आहेत. जाने दो क्या करने का है अपने को अभी. तो अभी पहिले आपण अपने गाडी का काम देखते हैं क्या करने का है. तर फटाफट बघा मित्रांनो खोलायला लागलो आहे. बघा मित्रांनो एवढ्या कमी वयात एवढी जास्त प्रगती केली अमूल्याने. जास्त वय नाही त्याचं, पण काम करायची जिद्द आहे, नाही का. ते म्हणतो नाही का आपण शिक्षणासोबत काहीतरी हातात कला पण पाहिजे आपल्याला. कारण की शिकून काय होत नाही. आम्ही पण ग्रॅज्युएट आहे, पण आज रिक्षा चालवतोय शिकलो म्हणून. तर बारकेला म्हटलं बाबा जाऊ दे, चल तू यार दे पटापट गाडी खोलून. कारण की पावसाचा पण टायमिंग आहे आणि आपल्याकडे आता टू व्हीलरवरती जायचं आहे आपल्याला हाफ पिन मारायला. तर तिकडे किती वेळ लागणार आहे काय ते आपल्याला माहीत नाही ना. म्हणलं बाबा दे पटापट. आता मला तर वाटतो अख्खा दिवसच जाणार आहे आणि धंदा आपला खुराड होणे आला है आज का. ऐसा लग रहा भाई मेरे को. देखते अभी क्या होता. भाई तो खोल रहेला आहे अभी, जितना जल्दी हो सकता उतना. बघू मित्रांनो काय होतं आहे आता. देतो म्हणला दादा तुम्हाला पटापट पटापट खोलून घेऊन जावं तुम्ही पटकन. तर फायनली मित्रांनो हँडल ओपन झाला. कारण की काय ना बघा इथं घाणबीन किती जमली ऑइल बिल. कारण की कंपनीपासून घेतल्यापासून आज आपण पहिल्यांदाच ओपन करतो आहे 4 वर्षानंतर. तर थोडा वेळ लागणार ओपन करायला. नटबिट एकदम जाम झालेली आहेत. तरी पण आपला बारक्या प्रयत्न करतो आहे जेवढं होईल तेवढं, नाही का. कारण की जास्त जोर लावला ना तर नट फेल होण्याची शक्यता असते. आता हे बघा आपने अल्लाउद्दीन भाई भाई बोल रहे यार हमारे को भी लो वीडियो में. मैं बोला भाई तुम्हारे लिए तो बना रहा, तुमको फेमस करने का अपने को, तुम्हारे गैरेज को भी करने का है. कम खर्चे में अच्छा काम किधर होता हे सबको दिखाने का. तर बघा मित्रांनो फायनली चिमटा बाहेर येण्यासाठी रेडी झाला आहे आपला. आता एवढा नट ओपन झाला ना तर मग खाली येईल ते. तर मित्रांनो फायनली आपला चिमटा बाहेर आला. आता याला मस्त साफ करून आपल्याला घेऊन जायचं आहे. बारकेला म्हटलं बाबा दे पटापट साफ करून, कारण की जवळजवळ तास लागला त्याला निघायला. बघा साफ करत बसला बारक्या एकदम मस्तमध्ये. कापडाला जरा नाही का डिझेल बिझेल लावून साफ करायला लागले. बघा हालत कशी झाली आहे. बेरिंग तर एकदम आऊट झाले होते. अख्खा जंग लागला होता बेरिंगला. तर आता बेरिंगचा पण खर्च वाढेल. जाऊ द्या, शेवटी आपलीच गाडी शिपवरती थोडी चालवतो आपण. मित्रांनो ज्यावरती आपण कमवतो आहे ना त्याला कधीही छान ठेवायचं. म्हणजे जर गाडीच आपली व्यवस्थित नसणार तर आपण कमवणार कशावरती. मग मस्तपैकी चहा प्यायला आलो चिमटा घेऊन. चहा पिऊन लगेच निघतो. हाफ पिन मारून आलो आणि इथे इंजिन पण ओपन झाला. हे बघा आता इंजिनमध्ये क्लच प्लेटचे पण काम वाढले. बाबो घ्या आता आदर्श अजून चालवा अजून खड्ड्यात गाडी. मित्रांनो 4 वर्ष झाले जवळजवळ आपण गाडीचा कधी म्हणजे इंजिन आपला फर्स्ट टाईम ओपन होतो आहे. आत्ता ह्याच्यात काय काय खर्च निघणार आहे ते आपल्याला पुढं समजेल. बघा किती खर्च आला काय, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. तुम्हाला सगळी डिटेलमध्ये टाकणार आहे मी. एक एक पार्टची डिटेल सांगणार आहे. या पार्टला एवढा खर्च आला, त्या पार्टला तेवढा खर्च आला, सगळं. हे बघा आपली हाफ पिन मारून आणलेले आपण ते. शॉक ऑब्झर पण नवीन टाकलं आहे. तर कंपनी शॉक ऑब्झरचं काय रेट आहे काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत मी. तर शेवटपर्यंत बघा. हे बघा हे नवीन टाकलेलं एक्सेल आपण पुढचं, नाही का. पुढचं आणि नवीनमध्ये काय फरक आहे बघा, हा नवीनवाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे. गाडीला किती खर्च आला, काय काय पार्ट्स टाकले, A to Z डिटेल मी पुढे टाकणार आहे. तुम्ही त्या इमेजमध्ये चेक करू शकता. कारण की यापुढे आपला मोबाईल बंद झाला होता, पुढचा व्हिडिओ बनवता आलेला नाही.